भिवंडी के अकोली इलाके में अंबाडी ब्रजश्री मार्ग पर बुधवार रात बड़ा एक सड़क हादसा हुआ, जहां कथित तौर पर नशे में धुत ट्रक चालक ने सड़क किनारे खड़ी अंबाडी विराट एसटी बस को पीछे से जोरदार टक्कर मार दी। हादसे में बस को भारी नुकसान पहुंचा, जबकि कुछ यात्री मामूली रूप से घायल हुए, जिसे तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद स्थानीय नागरिकों ने राहत कार्य शुरू किया और आरोपी चालक को पुलिस के हवाले कर दिया। फिलहाल पुलिस मामले की जाँच में जुटी हुई है। नमस्कार मित्रांनो, मी आहे आता आपल्या गौरदेव म्हणजे अकलोली गावाच्या आणि वजेश्वरीच्या मध्ये अंबाडी विरार गाडी हा आमचा पुंडलिक आहे, ड्रायव्हर त्याच्यावरती, आणि हा डंपर चालक आहे। डंपर मी 100 वेळा मी बातम्या आल्या त्यांच्या, ह्या वाहन चालकाच्या, डंपर चालकांच्या, हे दारू पिऊन गाडी चालवतात। हा किती साईड आहे बघा इकडे। हॅलो भाऊसाहेब, हा दारू किती पिला सांग, किती पिला ते कॅमेरासमोर सांग, कॅमेरासमोर सांग किती पिला दारू। काय बोलणार तुम्ही, मेडिकल करणार आहे आता, किती पिला ते सांग। माहिती का तुला किती पिला दारू, तिथं कॅमेरा चालू आहे। थोडा पिलाय, आता हा थोडा पिता आहे। नेहमी दारू पिऊन गाडी चालवतात, अनेक अपघात यांनी घडवलेले आहेत, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त या डंपर चालकांनी केलेले आहेत। मागे प्रमोद पवार यांनी आंदोलन केलं, हप्तेखोर RTO पासून सगळे हप्ते घेतात, तर यांच्यावर ओव्हरलोड भरून हे गाड्या चालवतात, पण यांच्यावर कोणाचं बंद अजून नाही। अशीच लोकही मारणार आहेत का? इथल्या स्थानिक पोलिसांना, बच्चाव साहेबांना माझं आव्हान आहे, खरोखर तुम्ही एक पोलीस अंबाडी नाक्यावर किंवा उसगाव चौकीवर बसवा, प्रत्येकाचं मेडिकल चेकअप करा किंवा मशीन ठेवा दारू शिकून, नाहीतर रोज एकाला मारतील, रोज एकाचं कुटुंब उद्ध्वस्त करतील। यांच्या शेटला काही फरक पडत नाही। ह्याचा ड्रायव्हर डंपरचा तुम्हाला माहिती आहे 12 फूट वरती बसला असतो, कोणती गाडी उडवली त्याला काहीच फरक पडत नाही। उद्या बस पलटी असते, किती बसमध्ये प्रवासी बघा, कोणाला लागलं का? लागलं नाही कोणाला। बस पलटी होता वाचली, पुंडी घेत बोलतो तू। ही गाडी पॅसेंजर उतरवण्याकरता इथे थांबली होती आणि मागून येऊन धडक दिली। तू मला माहिती, तू दारू पिलाय की नाही मला सांग, पिलाय ना? दारू पिऊन गाडी चालवतात गुन्हा आहे की नाही? तुला 5 वर्ष 10 वर्ष घालणार आतमध्ये। तुम्हाला हे बा, हे कृपया करून माझी या प्रशासनाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे आमच्या नागरिकांची सगळ्यांची, हे डंपर चालक यांना काहीतरी बंधन आहे, यांच्या स्पीड काहीतरी कमी करा। 70-80 स्पीडनी गाड्या धावतात, एक तर रस्ता अरुंद आहे, मोठ्या मोठ्या गाड्या ट्रेलर चालतात इथे, आणि नेहमी चालणारे सकाळ ते संध्याकाळ डे नाईट डंपर चालत असतात ते, यांच्यावर कोणाला चालतंत्र नाही। कृपया करून याला शिक्षा झालीच पाहिजे, आणि याला शिक्षा नाही झाली, याला सोडला तर दुसरे आहे ते आहे तसेच थोपावतील, कोणाला काय फरक पडणार नाही। कृपया करून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, याला हा दारू ड्रंक अँड ड्राईव्ह याच्यावर पुन्हा दाखल झाला पाहिजे, 2 वर्ष आतमध्ये गेले पाहिजे, याला मालकाला बोलायला पाहिजे, आता किंवा मालकाला फोन लाव कर बंद।